हॅलो गाईज, तर मी प्रणाली आणि मला बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ घेऊन यायचा होता. माझ्या फॉलोअर्सच्या भरभरून कमेंट आहे की दीदी तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये आहे, तुम्ही काय काम करता, तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरवर काम करता, असे बरेच व्हिडिओ. तर मी फायनली हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. बघा, तुम्हाला एक कॉलेजचा स्टँडर्ड आणि एक इंडस्ट्रीचा स्टँडर्ड सांगतो मी की कॉलेजमध्ये काय असतं आणि खरं आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा काय असतं. तर बघा, जेव्हा आपण कॉलेज लाईफमध्ये असतो तेव्हा आपल्याला म्हणजे आता जे पण मी काम करत आहे त्याचा तरी मला एवढा एक्सपिरियन्स कधीच नव्हता. जसं मी आहे इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडची आणि मी कोणत्या कंपनीमध्ये काम करते हे तर मी डिस्क्लोज नाही करू शकत, कारण की काही कंपनीच्याच पॉलिसीज वगैरे असतात. सो मी कोणत्या कंपनीमध्ये काम करते हे तुम्हाला मी नाही सांगू शकत. सो तुम्ही समजून घ्या. आणि सेकंड थिंग इज, मी PLCमध्ये काम करते, PLC इंजिनियर म्हणून. तर बघा, ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी असतात की ज्या असतात किंवा शिकण्यासारख्या असतात, पण आपण त्या कॉलेज लाईफमध्ये शिकत नाही किंवा कॉलेज लाईफमध्ये आपल्याला ते शिकवू शकत नाही, कारण की थेरोटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज ह्या दोन्ही पण वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. थेरोटिकल कॉन्सेप्ट आणि प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट हा दोन पार्ट्समध्ये डिवाईड होतो. बघा, थेरोटिकल नॉलेज आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेतो तेव्हा खूप जास्त त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळं आहे. बघा, थेरोटिकल नॉलेज आपण जेव्हा पण घेतो तर थेरोटिकल थिंग आपल्याला समजतो की नाही हे असं वर्क करतो. बट जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा आपण एखादी गोष्ट ॲक्च्युअल त्याला पाहतो ते काम करताना, तेव्हा त्याचा फायदा किंवा त्याचा आपल्याला ॲक्च्युअल वर्क समजतं. तर अशीच गोष्ट आहे जी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन आपल्याला कळतं. तर बघा, मी तर इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडची आहे, तर मला बऱ्याच काही गोष्टी थोड्या डिफिकल्ट गेल्या स्टार्टिंगला समजण्यासाठी आणि अंडरस्टँड करण्यासाठी. सो मी तुम्हाला सांगते, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे बॅकग्राऊंडचे असू द्या किंवा इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचे असू द्या, तुम्ही जेव्हा पण आता कॉलेजमध्ये आहे, तर बघा आपल्याला आपण कसं करतो की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आपण बघत नाही की आपल्याला ॲक्च्युअल नॉलेज आलेलं आहे का. बघा, सब्जेक्टमध्येच आपण टॉपर होऊन किंवा सब्जेक्टमध्येच आपण मार्क्स घेऊन आपल्याला जमणार नाही आहे. तर बघा, आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला फ्युचर करायचं असेल, सपोज तुम्हाला जर PLC ऑटोमेशन इंजिनियर बनायचं असेल किंवा तुम्हाला PLC म्हणा किंवा अशा बरेच काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आता तुम्हाला जर कोअर फील्ड, बघा, कोअर फील्ड आणि सॉफ्टवेअर फील्ड ह्या आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात. तर जर तुम्हाला कोअर फील्डकडे जर यायचं असेल तर आपल्याला बरंच प्रॅक्टिकल नॉलेज हवं असतं. तर प्रॅक्टिकल नॉलेज कसं येणार, तर तुम्ही तुमचे फर्स्ट इयर असू द्या. आता माझे सर्व फॉलोअर्सला एकच सांगणं आहे की मी तरी माझ्या याच्यात अशी गलती करून आहे. सो मी तुम्हाला चांगलं सांगू शकणार, चांगलं गाईड करू शकणार की तुम्ही फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे की थर्ड इयरला आहे. सो नो मॅटर, पण तुम्ही ॲक्च्युअल नॉलेज कुठून मिळतं त्याच्यावर जास्ती फोकस करा. मीन्स आता सपोज तुम्ही सेकंड इयरला आहे तर तुम्ही बघू नका जास्ती, तर तुम्ही नॉट फॉर थेरोटिकल नॉलेज, पण तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजच्या इकडे जास्ती धाव घ्या. म्हणजे तुम्हाला एखादी जर अपॉर्च्युनिटी भेटत असेल की तुम्हाला एखादी इंटर्नशिप करायला मिळत असेल, ॲक्च्युअल जाऊन तिथं बघा खरंच कोणतं काम चालू असतं. किंवा इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला खरंच कळतं की नाही, फॅक्टरीमध्ये असं काम करतं, हा पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मर असा वर्क करतो, स्टेप डाऊन झाल्यावर तो काय करतो, स्टेप अप असल्यावर तो काय करतो, खरंच MCBचं काय वर्क आहे, ट्रान्सफॉर्मरचं काय वर्क आहे. आता बरंच काही गोष्टी आहेत की ज्याचं आपल्याला नॉलेज ॲक्च्युअल येतं. तर माझं तरी असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःहून कोणत्या तरी गोष्टीमध्ये जाता किंवा आपण बघतो, तेव्हा आपल्याला ते जास्त आपल्या ब्रेन ॲब्झॉर्ब करतं. तर असं मला वाटतं. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, जे काही आपल्याला कॉलेजमध्ये नाही मिळणार. तर कॉलेजमध्ये आपल्याला थेरोटिकल नॉलेज असून फायदा नाही आहे. थेरोटिकल नॉलेजवर आपण पेपर्स वगैरे काढू शकतो. बट जर तुम्हाला ॲक्च्युअल नॉलेज पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला कोअर फील्डमध्ये खरंच जर समोर जायचं असेल ना, तर तुम्हाला इंडस्ट्रीमधलं नॉलेज असणं आवश्यक आहे.
सो माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्हाला जर ॲक्च्युअल जर काही जर कोअर फील्डमध्ये जर प्रोग्रेस करायची असेल किंवा कोअर फील्डमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही पहिलं तर एक इंटर्नशिप करून घ्या. व्हॉट एव्हर कशात पण करा तुम्ही. तुम्हाला जो म्हणजे सपोज तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल सॉफ्टवेअरची करा, काही इश्यू नाही. जर तुम्ही ऑटोमेशनमध्ये जात असाल तर PLC बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्या PLCचे म्हणजे PLCवर वर्क करतात. आणि जर तुम्हाला PLC या फील्डमध्ये जर समोर जायचं असेल तर तुम्ही त्याची पण हे करू शकता, इंटर्नशिप करू शकता. बऱ्याच अशा कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला हायर करतात आणि इंटर्नशिपला तर कोणी आता सर्वच कंपन्या हायर करतात आता. तर तुम्ही इंटर्नशिपसाठी खरंच एखाद्या कंपनीमध्ये जॉईन व्हा आणि तिचं ॲक्च्युअल नॉलेज असंच नाही सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्ही ते सर्टिफिकेट मिळावं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये जात आहे तर असं नाही. तर बघा तुम्ही ॲक्च्युअल नॉलेज घ्या तिचं आणि पर्टिक्युलर मशीन कोणतं वर्क करते, काय वर्क करते आणि त्यामध्ये कोणते कोणते कंपाऊंड्स वापरतो आपण, कंपोनंट्स वापरतो, काय काय कंपोनंट्स वापरतो याचं. म्हणजे सपोज आता एक छोटा MCB आहे त्याचं वर्क्स लिहा. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तेवढंच तुम्हाला रिकॉल होणार. आणि मेन म्हणजे जेव्हा पण तुमचा इंटरव्ह्यू वगैरे येणार तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी फायद्यात राहाल तुम्ही. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ॲक्च्युअल वर्कने येतात. म्हणजे आपण जेव्हा ॲक्च्युअली तिथे वर्क करतो किंवा आपण जेव्हा थेरोटिकल नॉलेज एवढं इम्पॉर्टंट नाही आहे गाईज. सो माझं तरी असंच म्हणणं आहे की तुम्ही फोकस करा की तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्ती आलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल नॉलेज येण्यासाठी आपल्याला स्वतःहून तिथे जावं लागेल आणि तिथे काम करावं लागेल किंवा काम करावं लागेल, त्याच्याशिवाय तर नाही येणार. कारण की बघा मी पण एक इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडची मुलगी आहे. सो मला पण माहीत आहे, मी पण खूप जास्त फेस केलेल्या आहे या थिंग्स. की बघा करंटपासूनची सुरुवात असते. आपल्याला 24 वोल्ट, 415 वोल्ट, 230, 110 हे कुठं येतात. आता अशाच मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. फक्त मला तुम्ही सपोर्ट करा गाईज, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. पण माझ्या चॅनल कधी पण असे थोडीफार गलती झाली किंवा माझे व्हिडिओज लेट आले तर तुम्ही ते कन्सिडर करा की का बरं लेट येत आहेत का नाही. कारण की खूप जास्त काम असतात आणि कसं की एवढ्या डेली रुटीनमध्ये मला पण माझे खूप जास्त काम असतात. मी पण मला स्वतःला पण टाईम देऊ नाही शकत आहे सध्याच्या कंडिशनला तरी. तर तुम्ही पण समजून घ्या गाईज. आणि असंच मला साथ द्या आणि माझं यूट्यूब चॅनल पण असंच माझं ग्रो होऊ द्या. जसेच तुम्ही माझे इंस्टाग्रामवर खूप जास्त असे फॉलोअर्स आणि मला खूप जास्त सपोर्ट केला तुम्ही, त्याच्याबद्दल खरंच मी तुमची थँकफुल आहे. आणि तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगणार आहे, शेअर करणार आहे. त्या पण इलेक्ट्रॉनिक्स फील्डच्या खूप जास्त अशा काही गोष्टी शिकायला मिळणार आहे तुम्हाला, माझ्यासोबत एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज अँड लाईक, कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब. Thank you.